नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण जे काही रॉ मटेरियल यूज करत आहोत मशरूम ग्रो करायला, जसं की कुटार झाला, कशाचं कुटार, एक एक्झाम्पल सांगतोय, सोयाबीनचा कुटार, गव्हाचा गवंडा किंवा दुसरं कुठलं पण सबस्टिट्यूट आपण जर यूज करत आहोत मशरूम ग्रो करायसाठी, तर ते ग्रो करायसाठी आपण जे काही मटेरियल रॉ मटेरियल आपण यूज करत आहोत तर त्याला सगळ्यात आधी आपल्याला स्टेरलाइज करावं लागतं। म्हणजेच की त्या रॉ मटेरियलमध्ये त्याच्यातले फंगस, बॅक्टेरिया, कुठले पण जीवजंतू काही पण असेल तर ते सगळ्यात आधी आपल्याला मारावं लागेल, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठला पण बॅड फंगस किंवा गुड फंगस, त्याच्यात कुठला पण आपल्याला फंगस नको, बॅक्टेरिया पण नको आहे, जेणेकरून जेव्हा आपण मशरूम लावू मशरूमचे जे काही फंगस असेल ते त्याच्यामध्ये इझिली पसरेल आणि त्यानंतर आपले मशरूम ग्रो होणार। जर आपण ही प्रोसेस केली नाही तर आपले मशरूम्स ग्रो होणार नाही। त्यानंतर जे आपल्याला रिझल्ट पाहिजे जरी होत असेल काही प्रमाणात 1-2%, 2%, 10% जास्तीत जास्त जरी होत असेल तर त्या तितक्या प्रमाणात आपल्याला, जसं आपण फार्मिंग करत आहोत मशरूमची, तर त्याच्यातून आपल्याला तितकं रिझल्ट मिळणार नाही। जसं की आपण बघतोय की एका बॅगमधून 2 किलोचा आपण पूर्ण कुटार रॉ मटेरियल भरला आणि मशरूमचे सीड्स टाकले आपण, तर त्या एका बॅगमधून आपल्याला कमीत कमी 2 kg ते 5 kg पर्यंत आपल्याला मशरूम मिळतो, बरोबर। तर ते सगळं काही मिळायसाठी आपल्याला ही स्टार्टिंगची प्रोसेस मशरूम लावण्याची की जे आपलं रॉ मटेरियल आहे त्याला स्टेरिलाइज करणं। तर ते कसं करायचं ते आधी आपण जाणून घेऊया। तर त्याच्यामध्ये 3-4 मेथड आहे। तर सगळ्यात पहिली मेथड आणि इझी मेथड आपण म्हणू शकतो आणि कोणी पण करू शकते, जास्त त्याच्यामध्ये टेन्शन नाही आहे किंवा कुठलं पण आपल्याला तयारी वगैरे नाही करावं लागत। एक म्हणजे चुना लाईम जो असतो त्याच्यापासून आपण ते स्टेरिलाइज करू शकतो। तर चुना जो आहे तो कुठला यूज करायचा, तो यूज करायचा आपल्याला दगडी चुना जो येतो ना तो यूज करायचा आहे। तर तो यूज करताना कसा आहे, एक ड्रम असतो, त्या ड्रममध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाणी भरायचं आहे। 200 लिटरचा ड्रम पकडा तुम्ही, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ड्रम भरून घ्या तुम्ही, अर्धा किंवा 75% तुम्ही आधी ड्रम भरून घ्या, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आपला चुना टाकायचा आहे, किती किलो टाकायचा तर तो आपल्याला टाकायचा आहे 2 किलो। 2 किलो चुना टाकून झाला आपला, त्याला चांगला फिरून घ्यायचा आणि फिरवताना लक्षात ठेवा की त्याला तुम्हाला क्लॉकवाईज फिरवायचं आहे, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं नाही आहे। त्याला क्लॉकवाईज फिरवा, जेणेकरून त्याच्यातले जे काही, कारण की तुम्ही क्लॉकवाईज पण फिरवाल अँटी क्लॉक पण फिरवाल तर त्याच्यामध्ये थोडं जे काही उष्णता वाढेल ती तितक्या प्रमाणामध्ये ते डिस्टर्ब होतं। त्याला क्लॉकवाईज फिरून त्याला उष्णता त्याच्यातली वाढू द्या। ती वाढून झाली की तुम्हाला काय करायचं आहे की अशा पद्धतीचे पोते मी तुम्हाला दाखवतो, अशा पद्धतीच्या पोत्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल भरायचं आहे। तर हा पोता कुठला आहे, जो आपण कांदा, आलू वगैरे घेतो ना त्याचे जे बोरे येतात, तर तशा बोऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा रॉ मटेरियल भरायचा आहे। आता आम्ही जो रॉ मटेरियल यूज करत आहोत तो गव्हाचा गवंडा आहे, तर तो यूज करत आहे आम्हाला, कारण की आमचा जो आता सीझन आहे तो, जसं तुम्हाला पण माहिती आहे की आता पावसाळा चालू झालेला आणि तुम्हाला आता किंवा आम्हाला पण म्हणा, आपल्याला आता सोयाबीनचा कुटार मिळणे थोडं कठीण जाणार, त्यामुळे आम्हाला गव्हाचा गवंडा इझिली मिळाला आहे, त्यामुळे आम्ही तो यूज केला आणि त्याला बोऱ्यामध्ये भरला। आता जसं मी तुम्हाला दाखवलं की हा आम्ही बोरा पूर्ण वरपर्यंत भरलेला आहे, ठीक आहे। तर याला इतकं नाही भरायचं, याचं रिझन पण सांगतो का बरं, कारण की आम्ही डेमो करून बघितलं याचं सगळं, तर ते आपण समोर बघू का बरं नाही भरायचं ते मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे, म्हणजे अशा पोत्यामध्ये तुम्हाला तुमचं रॉ मटेरियल भरायचं आहे। आता ही तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही 200 लिटरचा ड्रम घेता की 300, 400, 500, 1000 जो काही लिटरचा तुम्ही ड्रम घेता त्याच्यानुसार। मी तुम्हाला सांगतोय, एक उदाहरण सांगतोय, उदाहरण म्हणजे एक रेशो सांगतोय। 200 लिटर ड्रमसाठी तुम्हाला 4 किलो चुना लागत आहे, ठीक आहे। म्हणजे तुमच्या 100 लिटरसाठी 2 किलो, 200 लिटरसाठी तुम्हाला 4 किलो, असं मग तुम्ही जितके लिटर पाणी घेणार त्या हिशोबाने मग तुम्हाला तितका चुना ॲड करावा लागेल, ठीक आहे। आता जसं 200 लिटरच्या ड्राममध्ये अशा प्रकारचे बोरे 3 जातात, मॅक्स टू मॅक्स 3.5 जाणार, त्याच्यावर जाणार नाही। आता याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येत असेल की आपण या बोऱ्यामध्येच का बरं भरत आहोत, आपण डायरेक्ट त्या ड्रममध्ये नाही टाकू शकत का, तर ते पण आपण करू शकतो। बट प्रॉब्लेम काय होतं की आपल्याला तिथून काढताना त्रास होणार नाही, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, 200 लिटरच्या ड्राममध्ये एक तुम्हाला जाडीचा एक छोटासा एक टब बनवावा लागेल जाडीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रॉ मटेरियल टाकावं लागेल। त्याच्या मधामध्ये तुम्हाला चुन्याचे, असं जातं मी तुम्हाला लाईनचं सांगतोय, त्यामुळे तुम्हाला मग एक लेअर, जसं आपण मशरूमच्या बॅगच्या वेळीच आपण जसे स्पॉन्ज टाकतो तशा प्रकारे तुम्हाला चुन्याचे मधामधात लेअर टाकावं लागेल, जेणेकरून ते उष्णता पकडून राहणार आणि त्यानंतर, ठीक आहे, ते पकडून राहणार। आणि हे तुम्हाला असं नाही समजत, मी तुम्हाला ते ड्रॉइंगमध्ये तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा प्रॉपर
स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो की मी कशा पद्धतीने R&Dच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की तुम्ही असं करू शकता जर तुम्हाला डेमो करायचं असेल तर. ठीक आहे, तर आपण आपल्या पॉईंटवर वापस येऊ. तर अशा बॅगमध्ये तुम्हाला तुमचं भरायचं आहे पूर्ण रॉ मटेरियल. आता याच्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले काय केलं होतं की पूर्ण हा बोरा पूर्ण भरला. जसं तुम्हाला दाखवलं, आम्ही याचे जवळपास 4 बोरे आम्ही भरले. एका ड्रममध्ये आमचे 2च बोरे गेले. का बरं? की हा आहे गव्हाचा. जर तुमचा सोयाबीनचा असता तर तुमचे इझिली 3 गेले असते. त्याच्यातही हा जो कट्टा आहे हा मोठा कट्टा आहे, लहान कट्टा नाही आहे, त्यामुळे आमचे 2च याच्यामध्ये गेलेले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही 200 लिटरच्या ड्रममध्ये करत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही पाणी टाकलं, त्याच्यानंतर तुम्ही मग तिथे चुना टाकला 2 किलो, त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला मिसळून घेतलं चांगलं. मग तुम्ही याच्यातून त्याच्यामध्ये मग तुम्ही हा बोरा टाकाल. ठीक आहे, तर तुम्हाला डायरेक्ट बोरा टाकायचा नाही आहे. त्याच्या आधी पाणी टाकायच्या आधी तुम्ही ड्रम घेतलं. आधी तुम्हाला खाली एक लेअर लावायची आहे विटांची. विटा ठेवा, 1-1, 2-2 विटा ठेवा, जेणेकरून जो तुमचा खालचा थर आहे चुन्याचा तो पूर्ण खाली लागून जाणार आणि नंतर मग तुमचा हे राहणार. ठीक आहे, आणि चुना जेव्हा तुम्ही टाका, होऊ शकत असेल तर तुम्ही चुन्याचा थोडा बारीक करून घ्या. लहान लहान गड ठेवा, मोठे गडे नको ठेवा, कारण की आपण खाली एक विटाची लेअर आणि त्याच्यावर जाडी ठेवणार आहोत त्यामुळे. ठीक आहे, एक ते चुन्याला बारीक करून घ्या एक तर ते. त्याच्यानंतर खाली विटा ठेवा ड्रमामध्ये, त्याच्यानंतर एक जाडी ठेवा, एक लोखंडी जाडी मिळते गड्डे गड्डेवाली, ती जाडी ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचे एक बोरे ठेवा. त्याच्यातही बोरे ठेवताना तुम्हाला हे बोरे पूर्ण नाही भरायचे आहे, अर्धे अर्धे भरा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रिटर्नमध्ये विटा ठेवायच्या आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये चुना टाका थोडा 1 किलो. ठीक आहे, 1 किलो टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर जाडी ठेवा. त्याच्यानंतर मग तुम्ही पाणी भरा त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे 40% तुम्ही 40 to 30% तुम्ही पाणी भरा. पाणी भरल्यानंतर 20% पकडून घ्या तुम्ही, 20% पाणी भरा. त्यानंतर मग तुम्हाला असे जे बोरे आहे ना, हे बोरे अर्धे अर्धे भरायचे आहे. का बरं? हे पण मी तुम्हाला सांगतो, हे बोरे अर्धे अर्धे भरा. आणि कोणत्याला एक मदत ठेवा आणि एक असे रचत या त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक तुम्ही ठेवत आले त्याच्यामध्ये तुमचे बोरे. मग त्याच्यामध्ये वरच्या साईडनी मग तुम्हाला 3 ते 4 इंचची जागा सोडून द्या वरच्या साईडनी. त्याच्यानंतर तुमचं ठेवून त्याच्यावर वजन ठेवा. मग त्याच्यावर पाणी भरा. पाणी भरल्यानंतर तुमचं 2 किलो ऑलरेडी तुम्ही चुना टाकलेला आहे, पाणी भरा. मग त्याला तुम्ही ऑलरेडी चुन्याचा पावडर केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याला घोटावं लागेल नाही. ठीक आहे, पाणी भरा त्याच्यामध्ये. होऊ शकत असेल तर 1 किलो जो चुना आहे तो पाणीसोबत हळूहळू तुम्ही बोरिंगच्या याच्याने पाणी भरा. तर हळूहळू चुना त्याच्यामध्ये टाका, म्हणजे जेणेकरून तुमचा जो चुना पण वरती येणार. ठीक आहे, नाही तर काय करा, मधल्या साईडनी एक तुम्ही पाईप टाका, त्याला गड्डे गड्डे करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा पूर्ण त्याच्यामध्ये काडी जाणार आणि त्याला तुम्ही फिरवू शकणार. नाही तर मग तुम्हाला काय करावं लागेल, एक जसा एक तुमचा प्लास्टिकचा ड्रम आहे तसंच एक तुम्हाला जसं समजा असा 3 फूटचा ड्रम आहे, 3 किंवा 2 फूटचा ड्रम आहे, तर तुम्हाला 1 फूट 6 इंचचा एक पुन्हा लोखंडी ड्रम, म्हणजे ते जाडीवाला एक ड्रम तुम्ही बनवून घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग तुम्ही पूर्ण तुमचे बोरे टाका. खाली जसं बीटचा थर टाकला, खाली जाडी टाकली, जाडी न टाकता तुम्ही हा लोखंडी टाका. साईडनी मग तुमचा पूर्ण चुन्याचा पाणी राहतो लाईनचा, आणि मधामध्ये मग तुम्ही पूर्ण हा टाका, किंवा मग तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये कुटार भरून द्या. अशी जाडी तुम्ही लावून घ्या साईडला, मच्छरची जी येते प्लॅस्टिकची ती एक लावून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा हा कुटार पूर्ण बाहेर पडणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कुटार टाकून द्या तुमचा. त्याच्यानंतर वरच्या साईडनी 6 इंची गॅप सोडून द्या. 6 इंची गॅप सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेट ठेवायचा आहे, किंवा त्याचं एक झाकण बनवून घ्या वरतून जाडीवाला सेम तसाच. आणि मग त्याच्यावर तुम्हाला टाकायचा आहे गरम पाणीमध्ये, उखळत्या पाणीमध्ये 2 किलो पुन्हा चुना टाकायचा आणि तो चुना त्याच्यावर टाकायचा आहे. म्हणजे त्याच्याने काय होणार की तुमचं गरम पाणी आणि थंड पाणी मिक्स झाल्यामुळे आणि सोबत त्याच्यामध्ये चुना, तर तो आणखी हीट होणार. हीट झाल्यामुळे त्याच्यातून थोडेफार वाफा येणार, तर तुम्हाला त्यावेळी ताडपत्री किंवा मग बॅनरच्या साह्याने तुम्हाला तो पूर्ण कव्हर करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा चुन्याने तुमचा रॉ मटेरियल आहे तो स्टेरलाइज करू शकतो, म्हणजे स्टेरलाइज तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे थोडी प्रोसेस मी तुम्हाला लंबीमध्ये सांगितली आहे, बट हे मी का बरं सांगितलं आहे की जे आम्ही आता एक्सपिरियन्स घेतला आहे ना, त्याच्यावरून आम्हाला असं आढळलं की आपल्याला असं नाही, अशा पद्धतीने करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपल्याला अशा नाही, समोर जाऊन तुम्हाला ती मेथड इझी करायची आहे. त्यासाठी म्हणून तुम्हाला हे सगळे एक आयडियाज आठवणार आणि ती आयडिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. ठीक आहे, आता त्यानंतर ते काढल्यानंतर एक तुम्ही जे आपली जाडी राहते, एक जाडीचं तुम्ही स्टँड बनवून घ्या. नाही तर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही खाली पण वाढवू शकता. जर नसेल तुमच्याकडे जागेची कमी असेल तर तुम्ही रॅक बनवून घ्या लोखंडी, आणि त्याच्यामध्ये जाडी एक ट्री सारखी तुम्ही जाडी लावा
आणि त्याच्यावर तुमचं रॉ मटेरियल टाकून द्या आणि मग तुमचं तसं वाढून जाणार. आता कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे मी तुम्हाला असं सांगतो, जर पावसाळ्याची दिवस नसते तर मग तुम्ही इझिली कुठे पण वाढू शकता. ठीक आहे, ही झाली आपली चुना लाईनने स्टेरिलाइज करायची मेथड. दुसरी मेथड, हा थोडा व्हिडिओ लांब होणार, तर थोडं ज्यांना इंटरेस्ट असेल तर तुम्ही पूर्ण बघून घ्या. दुसरं आहे की स्टीम. त्याआधी आपण बघून घेऊया हॉट वॉटरवाला. एक तुम्ही लोखंडी ड्रम घ्या, त्याच्या खाली आग लावा लाकडाच्या साहाय्याने, नाही तर मग तुम्ही त्या लोखंडी ड्रमला एक हीटर अटॅच करून घ्या, जो की आपण मार्केटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकच्या शॉपमध्ये इझिली मिळून जाणार. एक तुम्ही हीटर त्याला लावू शकता आणि तो पाणी तुम्हाला जितकं टेम्परेचर ते पाहिजे आहे त्या टेम्परेचरच्या साहाय्याने, म्हणजे टेम्परेचर मीटर राहतो त्या टेम्परेचरच्या हिशोबाने तुम्ही त्याला उकळू शकता त्या पाण्याला. तो एक लावून घ्या. जर तुमच्याकडे काड्याची अवेलेबल कमी असेल किंवा मग तुम्ही रूममध्ये करत असाल आणि तुम्ही इथं काडी जाळू शकत नसाल तर मग तुम्ही त्या लोखंडी ड्रमला किंवा मग प्लॅस्टिकच्या ड्रमला पण तुम्ही जो 200 लिटरचा मोठा ड्रम होतो त्याला पण करू शकता, कारण की तो ड्रम जाळा असतो, तुम्ही त्याला पण आरामशीर करू शकता. तर त्याला तुम्ही तो हीटर लावून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पूर्ण कुकर टाका आणि खालच्या साईडने एक वॉल ठेवा. ठीक आहे, वॉल ठेवल्यानंतर काय होतं की तुम्ही जो काही पाणी असेल तो पूर्ण काढू शकता आणि मग जो काही कुटार असेल ते तुम्ही इझिली हाताने घेऊ शकता काढून, किंवा मग ग्लव्ज लावून वगैरे, कारण की गरम असतो तर तुम्ही तो इझिली काढू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने हा गरम पाण्याचा म्हणजे मेन हेतू हे आहे की उकळत्या पाण्यामध्ये जर तुम्ही तुमचा रॉ मटेरियल टाकलं की त्या उकळत्या पाण्यामुळे काय होतं की तुमचं जे काही बॅक्टेरिया फंगस जे काही पण असेल त्या तुमच्या रॉ मटेरियलमध्ये, कुटार म्हणा, गवंडा म्हणा किंवा एक्स्ट्रा जे काही असेल तो तुमचे बॅक्टेरिया पूर्ण मारून टाकतो आणि मग तो तुम्ही काढू शकता. आता हा तुम्हाला किती वेळ ठेवायचा हे मी तुम्हाला चुन्याचा पण नाही सांगितलं. चुन्याच्या जवळपास तुम्हाला 8 तासाच्या वर ते 12 तासापर्यंत ठेवू शकता. त्याच्यावर ठेवलं तरी चालेल, पण 12 तासाच्या वरपर्यंत पूर्ण तुमचे बॅक्टेरिया मरून जाते. 8 तासामध्ये 9 तासामध्ये पण मरून जाते, कारण की तो ऑलरेडी इतकं हीट असतो. तर तुम्ही इझिली ते 8 तासानंतर पण काढू शकता, पण जास्तीत जास्त ट्राय करा की 10 तासाच्या नंतरच तुम्ही काढा. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम तुमचं याचं पण तसंच आहे. बॉइलिंग वॉटर म्हणजे गरम पाण्यामध्ये जर तुम्ही कुटार टाकत असाल तर त्याचं पण तुमचं सेम तेवढंच आहे. 8 ते 10 तासानंतर तुम्ही इझिली काढू शकता. त्यानंतर आहे दुसरं एक स्टीम मेथड. हे थोडी लांब प्रोसेस आहे आणि हे थोडं जर तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये करायचं आहे किंवा गरम पाण्याचं जे सांगितलं ते पण ऑर्गॅनिक आहे. चुन्यामध्ये तेवढं ऑर्गॅनिकमध्ये नाही येणार. का बरं ते तुम्हाला सांगतो, कारण की जेव्हा तुम्ही कुठलं पण आपण स्टेरिलाइज का करतो, कारण की तुमचे मशरूम चांगले आले पाहिजे. मशरूम काय एक फंगस आहे. जर चुन्याला, कारण की तुमच्या रॉ मटेरियलमध्ये तुम्ही टाकत आहे, चुन्याने तुम्ही पूर्ण स्टेरिलाइज करताय, तर चुन्याचे पण अवशेष काही ना काही मशरूममध्ये येणार आणि जेव्हा तुम्ही लॅब टेस्ट कराल तेव्हा चुन्याचे घटक थोडे जास्त दाखवेल, म्हणजे कॅल्शियम थोडं जास्त दाखवेल. तर कॅल्शियम एकदम जास्त असणे पण चांगलं नाही आणि कमी असणे पण चांगलं नाही आहे. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही लॅब टेस्ट कराल तर तुमचं ऑर्गॅनिकमध्ये बहुतांश नाही येणार, ते ऑर्गॅनिकमध्ये पकडल्या नाही जाणार. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला ऑर्गॅनिक करायचे आहे तर तुम्ही एकतर बॉइलिंग वॉटर म्हणजे गरम पाणी किंवा मग स्टीम, हे 2 मेथड तुम्ही करू शकता इझिली. आता स्टीमचं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. स्टीमसाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक लोखंडी ड्रम घ्यायचा, त्याला पाईप लावायचे लोखंडी जियाचे, कारण की स्टीम काढायची आहे तर लोखंडी पाईपच पाहिजे आपल्याला. एक चेंबर बनवायचा फायबरचा, जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये करायचं आणि त्याच्यानेच करायचं आहे ऑर्गॅनिकमध्ये तर ते तुम्हाला सांगतोय, तर ते मी तुम्हाला सांगतोय. तर एक चेंबर बनवायचा आहे, त्याच्यामध्ये त्या ड्रममध्ये पाणी टाकायसाठी एक होल ठेवायचा किंवा मग त्याचं झाकणच ठेवायचं की आपण ते काढू शकतो. आणि साईडला एक स्टीमचा एक पाईप काढून घ्यायचे, 1 ते 2 स्टीमचे पाईप काढून घ्यायचे. नाही तर मग तुम्ही पैसे लावू शकत असाल तर मार्केटमध्ये स्टीमर ऑलरेडी येतात, तर ते स्टीमर पण तुम्ही लावू शकता. 30-40 हजारापर्यंत ते स्टीमर येतात. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही ते डायरेक्ट स्टीमर लावू शकता. ते डायरेक्टली इलेक्ट्रिकच्या हिशोबाने, इलेक्ट्रिकच्या याच्याने चालते, तर तुम्हाला जितक्या वेळ पाहिजे तितकं तुम्ही स्टीम त्याच्यातून काढू शकता. आणि स्टीमरला पण म्हणजे स्टीमनी जर तुम्ही करत असाल त्याला पण 7 ते 8 तास किंवा जास्तीत जास्त 10 तासानंतर तुम्ही ते ऑलरेडी ते तुम्ही तुमचं रॉ मटेरियल तुम्ही काढू शकता आणि यूज करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला जुगाड पद्धतीने जर स्टीमर करायचं असेल, स्टीमर म्हणजे काय, एक कुकर तुम्ही पकडा, कुकरमधून जशी शिट्टीतून वाफ निघते तसंच त्याला तुम्हाला पाईप लावायचा आहे, म्हणजेच की तुमचा ड्रममधून एक त्याला कनेक्शन द्यायचं आहे की त्याच्यातून तुम्ही जो काही स्टीम असेल ते तुम्ही एका चेंबरमध्ये, फायबरचं चेंबर म्हणा किंवा एक तुम्ही ड्रम घ्या मोठा पाण्याचा ड्रम म्हणा किंवा एक रूम तयार करा किंवा प्लॅस्टिकची, फायबरची, ज्याची पण काही तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्टीमचे पाईप जागोजागी सोडायचे आहे, म्हणजे जेणेकरून खालच्या साईडने वरच्या साईडने म्हणजे तुम्हाला 3-4 साईडने पूर्ण स्टीम तुमचं गेलं पाहिजे त्याच्या आतमध्ये. आणि तो पूर्ण तुमचा जो काही तुमचा रॉ मटेरियल आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये स्टीम घुसली पाहिजे, गरम झालं पाहिजे. जसं कुकर कसं सील पॅक असतो तसं त्याला सील पॅक ठेवावं लागेल. थोडीशी गॅप चालेल, पण एकदम पण नको की तुमची स्टीम पूर्ण तिथून निघून जाणार.
आणि तो तुमचा मग स्टेरिलाइज होऊन तुम्हाला रॉ मटेरियल मिळेल आणि मग तुम्ही त्याला ड्राय करायचं आहे. किती ड्राय करायचं आहे की तुमचा त्या रॉ मटेरियलमध्ये फक्त 10% मॉइश्चर असली पाहिजे. हातात अशी पकडली तर ओलावा वाटला पाहिजे पण हाताला पाणी लागलं नाही पाहिजे. त्या हिशोबाने त्याला वाढवायचा आहे आणि मग तुम्ही त्याला तुमचे मशरूमचे बॅग फिल करायसाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं की जेव्हा तुम्ही रॉ मटेरियल वापराल मशरूम लावायच्या आधी तर या सगळी प्रोसेस तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. तर भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. आता काही आमची ती तयारी चालू आहे तर ती तयारी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाणार. ठीक आहे. चला, नमस्कार.